सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, वर्षातील शेवटचा शनिवार आहे आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेव आणि शनिग्रहाचे वर्णन अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहे। शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात। एखाद्या व्यक्तीवर शनी महाराजाची कुदृष्टी असेल तर त्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात, तर दुसरीकडे जर शनिदेव तुमच्या कर्माने प्रसन्न झाले तर तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देतात, ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक यशाची दारे आपोआप उघडली जातात। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत। शनिवारच्या दिवशी काळे उडदाचे उपाय केल्यास तुमच्या अनेक समस्या अनेक अडचणी दूर होतात। शनी दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते, तुमच्या घरात धनाची भरभराट होते, तुम्हाला तुमच्या व्यवसायात फायदा होतो। कोणते आहेत ते उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। स्वामी भक्तांनो, पहिला उपाय आहे आपल्या घरात भरभराट व्हावी। शनिवारी शनिदेवाला काळे उडीद आणि मोहरीचे तेल अर्पण केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते। यासोबतच आपल्या घरात अन्न व धनाची नेहमीच भरभराट होते। दुसरा उपाय आहे शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असेल तर त्याने शनिवारी कावळ्याला 4 काळे उडीद स्वतःवरून उलटे उतरून कावळ्याला खाऊ घालावे। हा उपाय सलग 7 शनिवारी केल्यास लाभ होतो। काळ्या उडदाची डाळ दान करणेही फायदेशीर ठरते। तिसरा उपाय आहे आपले दुर्भाग्य या उपायाने दूर करा। जर तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नसेल तर काळ्या उडदाचे 2 दाणे घेऊन त्यावर दही आणि शेंदूर लावा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा। शनिवारपासून हा उपाय सुरू करा आणि सलग 21 दिवस करा। तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ नक्कीच सोडेल। चौथा उपाय आहे धनवृद्धीसाठी। जर आपल्याला धनवृद्धी हवी असेल तसेच उधळपट्टी टाळायची असेल तर शनिवारी संध्याकाळी उडीद डाळीचे 2 वडे तयार करून त्यात शेंदूर आणि दही टाकून पिंपळाच्या झाडासमोर ठेवा। हा उपाय केल्याने मागे वळून पाहू नका। हा उपाय सलग 11 शनिवारी केल्यास फायदा होईल। शेवटचा आणि 5वा उपाय आहे नवीन व्यवसायात धंद्यात यश येण्यासाठी। जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जुन्या व्यवसायाच्या ठिकाणाहून एक लोखंडी वस्तू आणा आणि नवीन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यापूर्वी स्वस्तिक बनवा आणि त्या ठिकाणी काळे उडीद ठेवा। या उपायाने नवीन व्यवसायात व नवीन धंद्यामध्ये नक्कीच प्रगती होईल। शनिवारी हे काळ्या उडदाचे उपाय नक्की करा आणि दर शनिवारी देखील तुम्ही हे उपाय करू शकता। या उपायाने तुमच्या घरात भरभराट हवी असेल, तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नसेल, जर तुम्हाला धनवृद्धी हवी असेल, आपल्या घरात भरभराट व्हावी असे जर वाटत असेल आणि नवीन व्यवसायात प्रगती व्हावी असे वाटत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शनी दोषापासून कायमची सुटका हवी असल्यास हे काळे उडदाचे उपाय प्रभावी व चमत्कारिक उपाय नक्की करा। हे काळे उडदाचे उपाय पूर्वीपासून आपण करत आलो आहोत। हे उपाय खूपच चमत्कारी आहेत। नक्की करा आणि फायदा घ्या। उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची, कष्टाची आणि परिश्रमाची जोड नक्की ठेवा। यश तुमची वाट बघेल। स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा।
तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.